चॅनल मी राईट्स नेते आणि मल्हार खेळायला तोपर्यंत म्हटलं आपलं फांदाच्या भाजीच्या रेसिपीचं व्हिडिओ शूट करते. पण त्याच्या आधी आता ह्या क्लिप नंतर आम्ही वरती परवाच्या दिवशी मल्हारचे काही शॉर्ट्स बनवले, तर तेव्हा आमची झालेली फजिती त्याची एक क्लिप मी याच्यानंतर ॲड करते आणि त्या क्लिप नंतर आपली रेसिपी स्टार्ट होईल. ओके, चला तर मग. वारा आलं, आमचा त्रिशूल खराब केला, श्रावण नाव खराब केलं. जाऊ द्या, आता पावसाचं वातावरण झालं, फटाफट काढून घेऊ फोटो. आमचा मल्हार मल्हार महादेव मस्त खेळायला बरोबर टाकलं का मदत पाहिजे अजून प्राची. हे बघा अशी दैन झाली आमची थोडीशी. ओमला मी थोडासा टच दिला माझा, प्राचीने असं गोल केलं होतं, मी असं केलं, छान वाटायलं ना. श्र बरोबर करा, फक्त श्र पाहिती डाळिंबाचे दाणे टाकेल त्याच्यात. श्रुती सर का आता फोटो काढून घेऊ फटाफट, परत येईन. आईने फांदाची भाजी आणली होती, ती अशी म्हटलं त्याची फळं बनवा, नाही तर आता खराब होऊन चालली. जास्त दिवस अजून ठेवेन तर अजून तर नाही झालेली खराब, पण होऊ शकते जर जास्त दिवस ठेवली तर. चला आता याचे ना फांदाच्या भाजीचे फळं बनवणार आहे मी, तर रेसिपी मी दाखवते तुम्हाला, व्हिडिओ कंटिन्यू करा. इथं ना भाजी मी बारीक कापून घेतलेली आहे. बारीक कापली ना तर ते चांगलं वळल्या जातात, म्हणजे शेंगोळे. हे पाय ना ज्वारीचं पीठ आहे, त्याहून कमी गव्हाचं पीठ घ्यायचे, त्याहून कमी बेसन पीठ घ्यायचे आणि त्याच्याहून पण कमी तुम्हाला तांदळाचं पीठ असेल तर ते घ्यायचे. माझ्याकडे 3 अवेलेबल होते तर मी 3 घेतले. याच्यात पण खूप छान आपले शेंगुळे बनतात. आपल्याला मिक्सरमधून जी सामग्री वाटून घ्यायची आहे ती मी तुम्हाला दाखवते. मिरची, जिरे, इथं कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद आणि मीठ आणि लसणाची 1 कुडी मी निसून त्यात टाकणार आहे काढायला ताईंनो. आणि हे कोथिंबीर आता तुम्ही याच्यात पण काढू शकता किंवा याच्यात पण कट करून टाकू शकता. कोथिंबीरीने खूप छान स्वाद येतो, म्हणजे काय वाटण काही असं प्रकार दिसायला. आणि झाकण खोलल्याच ठसका आला, माझ्या नाकात गेला. आणि ही भाजी जरी झाडावरली असली ना तरी प्राण्यांची विष्ट्या वगैरे त्याच्यावर असते, मग त्यामुळं धुवूनच घ्यायची. आणि हे पिठं आता मी मिक्स करून घेते. आणि हे पीठ भिजवताना आहे ना, हे कालून भिजवताना थोडंसं खोबरेल तेल किंवा आपलं स्वयंपाकघरातलं तेल हाताला लावून घ्या, कारण हाताची खूप आग होते. मग अशा पद्धतीने मी याचं कणिक जे आहे ते मळून घेतलेलं आहे. एवढे शेंगोळे मी वळून घेतले. आधी तेव्हा हाताला तेल लावून घेतलं होतं, पण नुसतं तेल लावल्याने जमू नाही लागले. मग पीठ लावून वळू लागले ना मी, तर मग छान जमू लागले. तर एवढे वळले मी. आता एवढं राहिलेलं कणिक पण वळून घेते. आणि मग आता फोडणी करायची आहे ना आपल्याला, तर फोडणी फक्त मोहरीची आणि लसणाची द्यायची आहे. तर त्याची तयारी मी करते, म्हणजे आपले हे वळेपर्यंत आपलं पाणी उकळून येईल. शेंगोळे वळायला बराचसा वेळ जातोय, पण खायला एकदम चविष्ट लागते. तुम्ही कोणी फांदाच्या भाजीचे शेंगोळे किंवा फांदाची भाजी खाल्लेली आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. किंवा तुम्हाला आणखी कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे देखील कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला समजेल की कुठली रेसिपी तुम्हाला पाहायची आहे बुवा. असं पीठ लावलं ना छान वळलं जातं. जेवढं पतलं वळसान ना तेवढं खायला टेस्टी लागतं. आणि शेंगोळे तर भरपूर अशी बनवतीये मी, एवढ्यात भरपूर होणार आहे, पण तरी पण ते दिवसभर कामावर नुसतं शेंगोळ्यामध्ये त्यांचं पोट नाही भरणार ना, तर मी पोळ्या पण करावं लागणार आहे. 4-5 पोळ्या करणार आहे आणि काहीतरी भाजी बनवते. याची थोडीशी भाजी पण उरलेली आहे, फांदाची भाजी, पण ते नाही खाणार. खूप छान लागते, पण तुरीची डाळ टाकून केली ना, हिरवी मिरची ते टाकून खूप छान लागते. आणि तुम्हाला मी काय सांगणार होते, आपलं संभाजीनगरचं एका मुलाने डोंगरावून तो पडला, त्याच्या वडिलालाही घेऊन पडला
आणि त्याची आई देखील आईने पण उडी मारली मग ते दोघांना पडताना बघून. आणि कोणी म्हणत होते सुरुवातीला आयफोनसाठी पडला, पण नंतर त्याच्या काकाने असं सांगितलं की नाही, त्याच्याकडं आयफोन हा ऑलरेडी होता म्हणून, आणि तो ITAची काहीतरी तयारी करत होता म्हणे. मग काहीतरी त्यांच्या घरात वाद नेहमी चालू राहायचा म्हणे, कशाहून असं त्याने ऐकलं ना त्यांचा इंटरव्ह्यू मगाशी. तर इतक्या कमी वयात मुलांना असं करण्याची इच्छा का होती काय माहिती. पहिल्या जमान्यात तर खूप गोष्टी कमी मिळत होत्या, आईवडिलांच्या हातातून पैसे घ्यावं लागत होते, इतकी मेहनत करूनही मुलं आईवडिलांच्या हातात पैसे देत होते. आजकालच्या जेनजी मुलांना ना खूप सारी घाई आहे, खूप मिळवण्याची. आता माझ्याच चॅनलला 3-3.5 वर्ष होत आली, मी जर असं केलं असतं की काहीच नाही व्हायलं, व्ह्यूज नाही यायले. अक्षरशः माझ्या काही व्हिडिओजला 10च्या वर सुद्धा व्ह्यूज नाही आहे. पण डिमोटिवेट होऊन काही होत नसतं ना, आहे की नाही. तसंच जेनजी लोकांनाही माझं म्हणणं आहे, खूप गोष्टी आहे ना हळूहळू अचीव होत असतात. काहींना वयाच्या 60व्या 65व्या वर्षी घर घेणं जर त्यांची अचिव्हमेंट असेल तर त्या वयातही ते घेतात. असं आपलं ध्येय पाहिजे आणि शांत मन पाहिजे. खूप गोष्टी आत्ता म्हटलं की लगेच, यात मला आईवडिलांची पण चुकी वाटते, कारण तुम्ही लगेच पहिली वस्तू जुनी होत नाही तर दुसरी वस्तू घेऊन देता. त्याने मुलांना खूप माज आलेला आहे आजकालच्या लेकरांना, असंच मी म्हणेन. कारण ना आईवडिलांना हे असतं की आपल्या लेकरांना काहीच कमी नाही पडलं पाहिजे. प्रत्येक लेकराला असतं, पण त्यांचं जे बुद्धी वाढण्याचं वय किंवा काही गोष्टी समजून घेण्याचं वय असतं ना, ते हेच असतं. तर त्यांना आपली परिस्थिती जाणीव जी आहे ना, ती सुरुवातीपासून पाहिजे. तुम्ही जर प्रत्येक गोष्ट देत गेला तर त्याचाही असं काही चुकीचा होतो. कुठली गोष्टी द्यायची आहे, कुठली महत्त्वाची आहे, कुठली नाही द्यायची, हे देखील पॅरेंट्सला कळालं पाहिजे. जरी त्या मुलाची कुठली गोष्ट नसली ना, मुद्दाम त्याला तुम्ही काही दिवस देऊ नका. मग त्याला त्याची स्वतःहून हे कळन किंवा लक्षात येईल की आपल्या आईवडिलाची नाही आहे बा परिस्थिती, देतील ते दमाने, जेव्हा येईल तेव्हा देतील. माझ्या आईवडिलाची अशी इच्छा नाही की मला नाही द्यायचं, पण त्यांची अशी परिस्थिती नाही आहे. असे लेकरं समजून घेतात आणि ते देखील स्वतः आयुष्यात काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. आता मी रील वगैरे काही पण बघत असते साड्याचे, जे श्रीराज पैठणी त्यांच्या लाईव्ह मी रोज बघते, खूप छान साड्या असतात त्यांच्या. तर मी रोज बघते. तर प्राची मला म्हणते, तू रोज नुसतं बघती मम्मी, एक पण ऑर्डर करत नाही. म्हटलं काय ऑर्डर करायचे, काही इव्हेंट नाही आहे कुठलं, काही नाही आहे, कशात पण पैसे घालायचे का? नाही का? आपण घरात त्यापेक्षा काहीतरी चांगले फूड खाण्यामध्ये पैसे घालू शकतो किंवा दुसऱ्या काही गोष्टीमध्ये पैसे घालू शकतो. नुसतं साड्यामध्ये पैसे घालून काय भेटणार आहे, हे की नाही. आणि ती मला म्हणते की मम्मी, मी जेव्हा मोठ्या याच्यावर लागेल ना, तेव्हा तुला ही साडी घेऊन दे. माहेश्वरी साडी मला खूप आवडती, पण माहेश्वरी साडी तर माझं माहीत होते 10-11 हजार खूप महाग असतात. तर ती मला नेहमी म्हणते, मम्मी मी ड्युटीला लागले ना, तुला अशी भारी साडी घेऊन दे. म्हणजे असं लेकरांना एक जाणीव परिस्थितीची पाहिजे, हे मला सांगायचं. शेंगोळे पूर्ण वळून झाले, त्याला मी आता फोडणी देऊन घेते. तेल मी तापण्यासाठी ठेवलं आणि एकच पळी तेल घातलं. अशा रेसिपीजला आहे ना जास्त तेलाची याची आवश्यकता नसते, तेव्हा वाफ येईल त्याला. तो असंच कडकडीत तेल होऊन द्यायचं. कारण काय होतं, कोणी ना थंड म्हणजे कोमट तेलात मोहरी टाकते, तर ती मोहरी ना उठून येत नाही, चांगली कडवटच लागते मग ती. आता बघा, असा आवाज आला पाहिजे मोहरीचा, तर ती मोहरी खायला मला तर आवडते. आणि लसूण, आमच्या घरचा लसूण आहे. सालटी मी जास्त तशी राहू देते, कारण याची खूप पातळ सालटे आणि पचून जातात. हे बघा, तर लसूण लाल झालंय ना. आता आपण पाणी टाकून देणार आहे. पाणी जास्त पण असलं ना, त्यात असं ग्रेव्ही सारखं छान लागतं. तर एवढं पाणी टाकून दिले मी. आता ते खूप ढवळे दिसणार जर आपण हळद नाही टाकली तर. त्याच्यामुळं हळदी आणि थोडीशी कोथिंबीर पण कट करून टाकणार आहे. मळवताना पण टाकली होती. त्याला 5-10 मिनिटांनी उकळी येईन, त्याच वेळेस आपण सोडू. कारण असं थंड पाण्यात टाकले तर ते चिटकू शकतात आणि टेस्ट बिघडू शकते. त्याच्यामुळं चांगलं उकळी आली तरच टाकू आपण. हे बघा, उकळी आलीच आहे. आता पटापट हे सगळं घालून घेऊया शेंगोळे.
माझे सगळे शेंगोळे टाकून झाले. 10 ते 15 मिनटं लागतील याला शिजायला. शिजल्यानंतर आपण बघूया. हे बघा ताईंनो, फळं शिजून रेडी आहे. छान दिसायले ना, खायला पण टेस्टी लागते मस्त. आणि जे रस्सा आहे ना, थंड झाला की घट्टच होऊन जात, त्याच्यामुळे थोडा असा पातळ राहिला तरी चालतो. पण फळं शिजली आहेत. एखाद्या वेळेस पाणी पण जास्त झालं असं, पण तरी हे सूप पण, खालचं सूप जे आहे ना, ते खायला खूप टेस्टी लागतं. तर मंडळी, आजची शेंगोळीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टिल देन बाय, शुभरात्री.